अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे सिंहगड रोड पुणेवरून श्रीमती मनीषा मनोहर घोरपडे या ताईंचा। ताई म्हणतात, श्री गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद। जय गजानन। संत कवी हरिभक्त पारायण दासगणू महाराज विरचित गजानन विजय ग्रंथाचं पारायण करीत असताना असे अनेक प्रसंग आहेत की जिथे भक्तांनी केलेला धावा आणि महाराजांचा हाकेला धावून जाणं किंवा काही मार्गदर्शन करणं याचं वर्णन वाचलं की मनातील भक्तिभाव प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही। मग वाटतं धन्य ती भक्ती, धन्य तो देव। पुढे असंही वाटतं की आपली ही भक्ती अशी तीव्र होऊ शकेल का। माझी एक मैत्रीण आहे, तिची गजानन विजय ग्रंथाची शेकडो पारायण झाली आहेत। तिला महाराजांच्या विषयी अनेकदा असेच विलक्षण अनुभव आले आहेत। तिच्या एका अनुभवात ती महाराज आणि मी असा संबंध आहे, म्हणून तो अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो। एका पहाटे मैत्रिणीला स्वप्न पडलं। स्वप्नात येऊन गजानन महाराज तिला म्हणाले, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा एवढं बोलून स्तब्ध झाले। तिला प्रथम काही अर्थबोध होईना। नंतर म्हणाले, तुझी मैत्रीण जी मनीषा आहे त्या मनीषाला उद्या सकाळी दिवा दे। मनीषा घोरपडेला उद्या सकाळी दिवा द्यायचा आणि एवढं बोलून दिसेनासे झाले। सकाळ होतच आली होती। मैत्रीण जागी झाली। स्वाभाविकपणे तिच्या मनात विचारचक्र सुरू झाले, आपण घरातीलच दिवा द्यायचा आहे का, त्यापेक्षा तुळशीबागेत जाऊन छान नवीन दिवा विकत घ्यावा व तो देणे केव्हाही चांगलं, कारण हा महाराजांचा आदेश आहे। मैत्रीण स्नान पूजा करून तयार झाली आणि दारावरची बेल वाजली। मैत्रिणींनी दार उघडलं। दारात पोरगेलीशी स्त्री उभी होती, जिला 4-5 वर्षापूर्वी मैत्रिणीने गजानन महाराजांची उपासना करण्याचा सल्ला दिला होता। त्या सल्ल्यानुसार केलेल्या गजानन महाराजांच्या भक्तीची प्रचिती आल्यामुळे तिने मैत्रिणीसाठी विनम्रपणे एक भेटवस्तू आणली होती। 5 वर्षाच्या कालावधीनंतर ती प्रथमच येत होती। तिने एक सुंदर चांदीचा दिवा आणला होता। तिचा भक्तिभाव, हातातील दिवा आणि दिवा येण्याआधीच दिव्याविषयी महाराजांनी केलेले मार्गदर्शन या तीनही कारणांनी मैत्रिणीचे डोळे पाणावले। मनीषाला कोणता दिवा द्यावा या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं होतं। मला मैत्रिणीचा निरोप मिळाला। मी दिवा घेऊन आले। मला फारसं कळलं नाही, पण मी महाराजांच्या समोर दिवा लावून प्रार्थना केली। 2 दिवसांनी तो दिवा पुन्हा बाजूला ठेवून दिला। माझा मोठा मुलगा मनोज, सून मानसी आणि 5 वर्षाचा नातू मानस असे तिघे तेव्हा बोरिवलीत राहत होते। माझा लहान मुलगा मयूर त्यांच्याकडे गेला होता। ते संध्याकाळी बाहेर फिरायला गेले आणि येताना मानससाठी 3 चाकी सायकल घेऊन आले। मानस स्वयंपाकघरात त्या सायकलवर उभा राहून फ्रीजवरून काही काढण्याचा प्रयत्न करीत असताना खाली पडला। वरून एक बरणी पण खाली पडून फुटली। तिची काच मानसच्या डोक्याला लागली। जखम होऊन त्यातून चांगलंच रक्त यायला लागलं आणि त्याला दवाखान्यात भरती करावं लागलं। डॉक्टरांनी सांगितलं त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल। मला ही सर्व घटना फोनवरून समजली आणि वंशाचा दिवा या शब्दाचा थोडा उलगडा झाला। मी लगेच मैत्रिणीशी फोनवर संपर्क साधला आणि तिला ही घटना सांगितली। तेव्हा मी नियमितपणे मारुती स्तोत्र म्हणत असे। आम्ही दोघी थोडं सविस्तर बोललो। मी तो दिवा पुन्हा धुवून पुसून तेलवात करून सिद्ध केला। महाराजांच्या समोर शांतपणे संकल्पासह बसले। शेगावचा औदुंबर वृक्ष आणि त्याही पूर्वीपासून असणारा मारुतीराया नजरेसमोर आला आणि महाराजांच्या साक्षीने त्या दिव्याच्या शांत प्रकाशात भीमरूपी स्तोत्राचं 11चं एक आवर्तन अशी 11 आवर्तने केली। आम्ही उभयतांनी महाराजांना हात जोडून वंशाचा दिवा तेवत राहावा अशी प्रार्थना केली आणि मुंबईला चौकशीसाठी फोन केला। नातू नवीन सायकलवर बसून आनंदात खेळत होता।
महाराज स्वप्नात येऊन भक्तांना मार्गदर्शन करतात. असे अनेक प्रसंग गजानन विजय ग्रंथात आहेत. पेटकरांचे ब्राह्मण भले सांग कशानी राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात. 20व्या अध्यायात या ओव्या वाचताना मला देखील महाराजांनी बरेचदा स्वप्न येऊन प्रचिती दिल्याची जाणीव होते. मनोज मुंबईला असताना मला नेहमीच वाटायचं की याला पुण्याला नोकरी लागली तर बरं होईल. अर्थात आईबापांना मुलं जवळ असलेली आवडतात, हीच भावना त्यामागे होती. मी महाराजांना नेहमी तशी विनंती करायची. एकदा संध्याकाळी अशीच तीव्रतेने प्रार्थना केली आणि त्याच रात्री महाराज स्वप्नात येऊन मला म्हणाले, अगं तुझा मनोज पुण्याला आला आहे, तू काळजी का करतेस? मी मिस्टरांना सकाळी हे सांगितल्यावर त्यांनी त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. पण थोड्या वेळात घरासमोर गाडीचा ओळखीचा हॉर्न वाजला. मनोज आला होता. त्याला आम्हाला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता, पण तो आत आल्या आल्या आम्हीच त्याला त्याच्या नवीन नोकरीचं विचारून त्यालाच आश्चर्यचकित केलं. असे आहेत गजानन महाराज. भक्तवत्सल्य गजानन महाराज केव्हा आणि कसे येतील जातील हे कोण जाणू शकतो. म्हणून तर दासगणू महाराजांनी म्हटलं आहे, त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी. मला आठवतं मागे मी एकदा 21 पारायणाचा संकल्प केला आणि प्रत्येक पारायणानंतर मुद्दाम कुणाला न बोलवता प्रथम जो कुणी येईल त्याला असोला नारळ आणि ₹1.25 दक्षिणा देण्याचा निर्णय घेतला. माझी 6 पारायणं पूर्ण झालीत. सकाळी ऑफिसची घाई असायची, पण पारायण, पूजा, तुळशीसमोर रांगोळी सर्व उरकून ऑफिसला जात असते. 6 वेळा कुणी ना कुणी आलं होतं. 7व्या पारायणाच्या दिवशी आज कोण येईल, कोण असेल ती व्यक्ती, असा विचार पूजेत पोथीत सतत डोक्यात घोळत होता. रांगोळी काढून मी आत येतच होते, तो दारात असतानाच बेल वाजली. खरं तर मी तिथेच होते, पण कुणी आल्याची चावलही लागली नाही. वळून पाहते तो पांढरा पायजमा आणि शुभ्र पांढरा शर्ट परिधान केलेला तो माणूस आत आला. मी विचारलं, आपण कुठून आलात? तर म्हणाला, नागपूरहून येणं झालं, नुकतंच पारायण झालं होतं, त्यामुळे मला तो चांगला योग वाटून मी त्यालाच असोला नारळ व दक्षिणा दिली तर चालेल का, असा प्रश्न केला. त्यावर म्हणाले, मी तेवढ्यासाठीच आलो आहे, मला घाई आहे, लवकर द्या. मी नारळ दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार केला. त्याचा स्वीकार करून ते घाईने निघून गेले. मी भानावर आले आणि अनेक प्रश्न डोक्यात फेर धरून नाचू लागले. बाहेर लगेच जाऊन पाहिलं तर कुणीही दिसलं नाही. आधी कधी पाहिलं नाही, पुन्हा कधी दिसला नाही. कोण होता तो माणूस? पण तसं पाहिलं तर आता या प्रश्नांना काहीच अर्थ नव्हता. सर्व विचार बाजूला सारून मी ऑफिसच्या तयारीला लागले आणि त्यांनी जिथं पाय ठेवले होते त्या जागेला पुन्हा नमस्कार करून मनापासून पुन्हा एकदा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजचं मनोमन नामस्मरण केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.